सो गाईज, तर वेलकम आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत एक छान अशी रेसिपी आणि हेल्दी पण, आणि बाळ ती खूप आवडीनं खाणार। तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा। तुमच्या बाळासाठी ही रेसिपी खूप छान आहे आणि तुमचं बाळ जर काहीच खात नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। बाळ रोज रोज एकच खाऊन खूप बोर होतं, तर मी बाळासाठी ही नवीन रेसिपी बनवली आज। तुम्ही पण ट्राय करून बघा। ही रेसिपी खूपच छान आहे आणि तुम्हाला पण खूपच आवडणार आहे। तर चला, मी इकडे तवा ठेवलेला आहे कमी गॅस करून। तवा गरम होत आहे आणि इकडे एक केळी घेतलेली आहे। केळी घेऊन मॅश करत आहे। केळी घ्यायची आहे आणि मॅश करायची आहे। बघा, अशी मॅश करून झालेली आहे केळी आपली। अशी मॅश करून झालेली आपली केळी छानपैकी मॅश करून घ्यायची आहे। छानपैकी मॅश करून घेतलेली आपण केळी। असे बारीक बारीक तुकडे करून घ्या सगळ्या केळीचे। इकडे तोपर्यंत तवा गरम होत आहे। छान असं गरम होऊ द्यायचं आहे। आणि मी 2 चमचे असं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। बघा, डिश मध्ये 2 चमचे असं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मी नाचणीचं पावडर हे मेडिकल स्टोअर मधून आणते, ते कुठं पण भेटून जातं। तर नाचणीचं पीठ घ्यायचं आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं। ते असं छान थोडं पाणी टाकून असं मिक्सिंग करून घ्यायचं। छान असं मिक्सिंग करून घ्यायचं। जास्त पण पातळ नका करू, घट्टच ठेवा। हलवून घ्यायचं, छान असं मिक्सिंग करायचं 5 मिनिटं। छान एकत्र करून मिक्सिंग करून घ्या। हे बघा, असं घट्ट करून घ्या, जास्त पण पातळ नका करू। छान असं मिक्सिंग करून घेतलेलं आहे। तर चला, आपलं सगळं मिक्सिंग करून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण इकडे तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। परत थोडं 1 चमचा पीठ टाकलं मी, खूप पातळ वाटत होतं त्याच्यामुळे थोडं आणखी घट्ट करून घेते, कारण की आपलं ते बनायला पाहिजे जे आपण रेसिपी बनवत आहे ती। छान असं घट्ट करून घ्या। तव्यावर तोपर्यंत तेल किंवा तुम्ही तूप पण यूज करू शकता। मी तर तूप यूज करते, तूप चांगलं असतं। तेल पण जास्त नाही द्यायला पाहिजे बाळाला, कारण की खोकला पण येतो, त्याच्यामुळं मी तेलच टाकते। तूपच टाकते। तूपच टाकत जा। मी पिल्लूची कोणती पण रेसिपी करते ना, त्याला तूपच टाकते। थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी बॅटरमध्ये। आता तूप टाकून घ्यायचं आहे तव्यावर, छान असं पसरून घ्यायचं आहे तूप। जास्त पण तेलकट नका करू, नाही तर खूप तेलकट लागन, ते चिप होईल, त्याच्यामुळं थोडंच तूप टाकलेले मी। ते पसरून घ्यायचं आहे छान असं, सगळीकडे पसरून घ्या व्यवस्थित। आणि हो, ही रेसिपी खूपच हेल्दी आहे, तुम्ही बाळाला नक्की करून खाऊ घाला, बाळ पण खूप आवडीनं खाईन। आता आपण ते सगळं बॅटर याच्यावर थोडं थोडं टाकून घेणार आहोत, व्यवस्थित असं छोटं छोटं गोल गोल करून। चला, आता सगळं बॅटर टाकून घेऊ आपण। बघा कसं घट्ट केलेलं आहे मी, तुम्ही पण असंच करा।
असं सगळं छोटं छोटं करून टाकून घ्या, व्यवस्थित पसरवून पण घ्या. सगळं असं व्यवस्थित टाकून घ्या, गोल गोल करून छोटं छोटं साईज. तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तुम्ही तेवढी बनवू शकता आहे. खायला खूप टेस्टिंग लागतं, बाळाला खूप आवडून पण. बाजूच्या आवाजाला इग्नोर मारा प्लीज. बघा सगळं आपण असं टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित. तुम्हाला कोणती एखादी रेसिपी माहिती असेल बाळासाठी हेल्दी वगैरे तर मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कळवा. चला वरतून थोडंसं असं तूप टाकून घ्यायचं आहे. तिन्ही पण याच्यावर तूप टाकून घ्यायचं व्यवस्थित. थोडं थोडंच टाका, जास्त पण तूप नका टाकू. त्याच्यामुळं मी थोडं थोडंच टाकलं, नाहीतर खूप असं हे होईल ना त्याच्यामुळं. तर पलटून घ्यायचं आहे. बघा असं छान असं फ्राय झालेलं आहे. आपण एकीकडची बाजू छान अशी फ्राय झालेली आहे. चला तर सगळं इकडच्या बाजूनं पण खूप छान फ्राय झालेले आहे. लाल चांगलं खरपूस फ्राय होऊ द्या, म्हणजे मधलं जे पीठ आहे ना ते चांगलं फ्राय होईल. चांगलं फ्राय होऊ द्या. बघा किती मस्त फ्राय झालेलं आहे. आपण याच्यावर तुम्ही त्याच्यावर झाकण पण ठेवू शकता, म्हणजे जरा लवकर फ्राय होईल. बघा कशी दुसरी बाजू पण मस्त खरपूस भाजलेली आहे. चला मी याच्यावर झाकण ठेवून घेते, म्हणजे जरा चांगलं फ्राय होईल आणि लवकर पण फ्राय होईल. चला आपले पॅनकेक रेडी आहे, तुम्ही पण नक्की बनवा. तर बघा आपले पॅनकेक रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बाळ खूप आवडीनं खाईन, माझं पिल्लू तर खूप आवडीनं खात होतं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर मला लाईक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर. आणि तुम्हाला जी रेसिपी माहिती असेल ती कमेंट बॉक्समध्ये टाका. तर बघा किती छान झालेले आहे आपले, दोन्ही बाजूनं पण असे छान फ्राय झालेले आहे. बघा किती मस्त. थोडं थोडं पिल्लू तर त्याच्या हातानेच खातो, चाऊ चाऊ.
त्याला 4-5 दात आलेले आहे, त्याच्यामुळे तो हातानं चावचाव खातो. तुमचं बाळ पण ही रेसिपी खूप एन्जॉय करेन. चला त्याच्यासाठी बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर सगळ्यांना. ही रेसिपी नक्की करा. चला बाय 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 बाय.